नमस्कार, मी समृद्धी जाधव. तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. आता देशातील आणि राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया स्पीड न्यूज मधून. राज्यभरात सुरू असलेलं पावसाचं थैमान झालं संथ. मुसळधार बरसणारा पाऊस कमी झाल्यानं नागरिकांना दिलासा. 2 दिवसांच्या ऑरेंज अलर्ट नंतर पुण्यातील पाऊस झाला कमी. आज काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसणार तर काही भागात पडलं ऊन. कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये भव्य मोर्चा. बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिकही झाले सहभागी. नथुराम गोडसे यांचा विचार मांडण्याचा अधिकार मला संविधानानं दिलाय. कीर्तनातून द्वेष पसरवण्याचा आरोप असलेल्या कीर्तनकार भंडारे यांचं प्रत्युत्तर. राज ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी जाऊन घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. ठाकरे फडणवीसांमध्ये बंद दाराआड तब्बल 50 मिनिटं चर्चा. आपण कबुतरं आणि हत्तींमध्येच अडकलोय, मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होतंय. फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांचं विधान. मुख्यमंत्र्यांबरोबर महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा झाल्याची ठाकरेंची माहिती. मुंबईत बाहेरून येणारी माणसं थांबवली पाहिजेत. टाउन प्लॅनिंग बाबत बोलताना राज ठाकरे यांचं विधान. कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी आमदार रोहित पवारांना दिलासा. शिक्षा देता येणार नाही म्हणत कोर्टानं मंजूर केला जामीन, तर आपल्या विरोधातील चार्जशीटच मुळात चुकीची असल्याचं रोहित पवारांचं वक्तव्य. बी सुदर्शन रेड्डी ठरले इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार. इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून रेड्डींनी भरला उपराष्ट्रपती पदाचा अर्ज. पुण्यातील वेल्हे तालुक्याच्या ऐतिहासिक नामांतराला अखेर मंजुरी. वेल्हे तालुका आता राजगड या नावाने ओळखला जाणार. राज्यातील मुसळधार पावसाचा मराठवाड्यातील अनेक पिकांना फटका. सरकारने तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. संघाच्या राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला खासदार सुनेत्रा पवार यांची हजेरी. कंगना रनौतच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत सुनेत्रा पवारांनी मांडले आपले विचार. सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. ही लढाई नथुराम विरुद्ध तुकाराम. कीर्तनकार संग्राम बापू भंडारेंच्या विरोधात पुण्यात बॅनरबाजी. कोथरूडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून फ्लेक्सबाजी. इंदापुरातील लोणी देवकर जवळील पुणे सोलापूर हायवेवर भीषण अपघात. वाहनांच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू तर तब्बल 13 जण गंभीर जखमी. नाशिकमध्ये कंत्राटदारांकडून सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. सरकारनं कोट्यावधींची बिलं रखडवल्याचा आरोप करत हजारो कंत्राटदार रस्त्यावर. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.